तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा नाव. हो. अरे वा. नमस्कार मित्रांनो, मी बोलतो स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आम्ही येलो आमच्या आवडत्या ठिकाणावरती मासे पकडूसाठी. आपण आता असो चिपीच्या ब्रिजवरती, येवलेच्या ब्रिजवरती. आणि ह्या ब्रिजवरती ना तुंबाडची मंजुळा या मूवीचा शूट पण झाला असा. इकडे हिरो वगैरे उभे होते. तर इकडेच ना आम्ही मासे पकडण्यासाठी येतो. खालच्या साईडला असतो आम्ही जास्त करून, पण आज आम्ही वरती असो, थोड्या वेळानं खालती जातलो. तर हवा तर एवढी जास्त असा ना, आवाज येता की नाही समजत नाही. तर माझ्यासोबत राज इलो असा आणि रॉड जोडतो आता. आणि तिकडून मामा येता, मामा महेश मामा आणि मनोहर. तर बघूया, आज आपण ट्राय करतलो. लाईव्ह बेट नाही आणलो, तर आर्टिफिशियल जी काय आपल्याकडे असत ही मासे विषय त्यांनाच गरवतलो. तर बघूया आज आपल्या नशिबात काय असं. आता पटापट आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. ह्यो बघा कोण धावता. काय रे मध्येच कैसून इलो तो, कसलो गेलो बघा सर. हे का बोलतात इम्पोस्टर चिंगूळ. पहिलोच लावल्या ना, आता बघूया टाकून. या साईडला जाऊया, इकडून भरती असा पाणी वरती चढतं. आता लोकेशन बघा एक नंबर असा. काय अरे हा रे, ते टाक. बापरे, कसली फिडिंग होता बघा, खतरनाक. ही तिबूत होय, भारी रे, खतरनाक. लोकेशन एकच नंबर असा, त्याच्यामुळेच हा पिक्चरची शूटिंग वगैरे होता. 10-15 मिनटं झाली पण अजून काय लागला नाही. आता आम्ही मासो पण बदललो, हिरवोवालो लावलो. आता उडता आमची घरी पतंगासारखी. वारा एवढा ना, मासे असत पण आमची घरी उडता. हे बघा रायडर इले. रायडर येवा, पतंग झालो. पतंग हळी टाकल्यावर उडता घरी अशी. महेश मामा आणि मनोहर यांच्या गावात आज आपण इलो. मासे उडतात. इले, अरे इले कसली फिडिंग आहे बघा, खतरनाक. इबू आमच्या माशाक धरा मेल्यानु. त्यांची घरी आमच्या घरी येत अडकली अशा प्रकारे. ते बघा तिकडे खाली आहेत, ते वाईच दिसतात. वाईच लांब जाऊया, नाहीतर एकामेकात गोंधवत राहू त्याला. तर आम्ही आता सगळा गुटाळलो, वरसून बघलो पण काय नाही, नुसते खातात तिकडे. आमच्या घरी एक काय खायत नाही. आणि हवा एवढी जबरदस्त हा ना, घरी अशी उडता डायरेक्ट. आता खालती जाऊया, खालच्या पिलर वरती. केवढं मोठं पिलर असं बघ, 1 2 3 4 5. मधल्या पिलर वरती मस्त. तिकडे गेले आहेत कोणतरी 2 जण बोट घेऊन. ऑप्शन नाही बाकी काय, इकडे फक्त योग मिळतं इथून. हां, बोट लागते मनोहरची असा. पण आज योग नाही, घेऊन योग नाही. इकडून असे गेलो ना तर डायरेक्ट घराकडे जाऊ आता. नदीसून जवळ एकदम. तर ना हे सगळ्या तयारीने येतात. हे बघा, त्याच्यात चिंगूळ असत, ऑक्सिजन असं. कोळंबी दाखवत्या व्हिडिओ, कोळंबी सुद्धा दाखवते. हवा बघ कसली. हे बघा, जिवंत कोळंबी. आम्ही इला हात आलीत. एवढी साईज आहे बघा, मस्त.
हां रोड वगैरे हां हॉटेल आहे. हॉटेल ओके. तिकडून इकडे येतात का रे हो भारी. दुसरी जागा पण आता आम्ही बदलतो काही पण काय नाही. आता आपण जातो राखण्या दोंड्याकडे. राखण्या धोंड्याकडे बघूया. तिसरी जागा बघूया. महेश गेलो काय खडके वगैरे लावतो लावतो, छोटे खेकडे. छोटे खेकडे एक सिंगल पीस तुझं असतं. 10 रुपये ओके. आम्ही आता ब्रिजवरसून इकडे येलो आणि या जागेचं नाव असा राखणं धोंडो. राखणो धोंडो. आता भरती लागलेली असा, म्हणजे आता भरती लागली आहे, पाणी भरलंय. हां त्यामुळे आपल्याला तो नदीमध्ये असलेला दगड दिसत नाहीये. तर तो दगड काय हा? नदीमध्ये त्या side आतमध्ये हा हा, तिकडे असा. ओके. तर मग तो तिथे दगड असल्यामुळे या स्पॉटला राखण्याचा धोंडा म्हणतात आणि ओके. fishing साठी एकदम बेस्ट असा स्पॉट आहे. काय काय गावला होय तरी ते गिसा भेटता, का नाही कान्या भेटता, चोपरी भेटता, तांबोशी, पालू, ओके. बारीक सारीक भेटतात मासे. बारीक सारीक सगळा. आता आमका काय भेटता बघूया. तर मित्रांनो वाजले असत संध्याकाळचे किती 7 वाजून 10 मिनिटं झालेली असत. हातात निराशा लागलेली असा. घरात चाललो. आज काहीतरी बरोबर नाही हा. त्याच्यामुळे गावत नाही आहेत. गणित बिघडलं असं. हवामान बरोबर नाही आज. हवामान बरोबर नाही झालेलं असं आता सध्या तरी. त्याच्यामुळे ह्यो व्हिडिओ आता कंटिन्यू ठेवूया आणि दुसरा काहीतरी पुढे दाखवूया. चला. कारण एवढा केलेला फुकट जातेला नाही तर होय. त्याच्यामुळे आता बघूया फिशिंगचाच काहीतरी दाखवूया पुढे तुमका. तर मित्रांनो त्या दिवशी जिकडून व्हिडिओ स्टॉप झालेलो तिकडूनच आता परत सुरुवात झाली असा. परत एकदा आपण आलो आहे चिपीच्या ब्रिजवरती आणि आपल्या कोण भेटलेत बघा. योगेश दादा सिंधुदुर्ग पोलीस. ह्यो पण गरवीत असता. आज सुट्टी संडे त्याच्यामुळे पण ह्यो पण बऱ्याच ठिकाणी गरवीत असता. आचऱ्याक वगैरे बरेचसे मासे पकडले ना. आणि आज इलो असा चिप्पीच्या ब्रिज खाली आणि एक गावलो मासो असं नाही काय फक्त माशाचं नाव काय तो अजून डुक्कर मासा. काय नाव याचा गोब्रो मला पण नाही माहिती याचं नाव. जरा वेगळं पण याला दिसतं. इथे लोकल ह्याच्यामध्ये एक बेडूक मासा का डुक्कर मासा काहीतरी म्हणतात. ओके तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा नाव. हो नक्कीच. तर आम्ही इलो असो मी इलोय राज इलो असा. राज गेलो हा मामाजवळ तिकडे चिकन वगैरे ठेव आणि तो आता येतलो हा आणि बघूया आज आपल्या काही थांबायचा असा मासो धरूनच जाऊचो हा. डुबुक राज इलो असा आपल्यासोबत सगळी तयारी करून आपण आणलो असले मासे आणि चिंगूळ पण कोळंबी. बघा हे आपले नाही आहेत हे आपले असत खाडीतले. आणि योगेश दादान बराच काय काय आणलं नाही बघा. गुलाबी चिंगूळ हिरवे चिंगूळ पांढरे चिंगूळ हिरवे चिंगूळ बराच काय काय हे बघा. बऱ्याच ठिकाणी जायत असतात तो. सगळेजण आता ना घरी टाकतो बांगडे बिंगडे चिकन बिकन सगळा लावून. बघूया आता मासो गावलो कायच डायरेक्ट व्हिडिओ करतले आता. आणि इकडे सुदर्शन दादा पण असा. तू पण घरी येत असतं कडेकडे जाऊन. मोठं केलं पकडलं सगळ्यात. जित्ताडा जित्ताडो मला ते हे दे ना, ती मगाशी पकड दे ना. स्लाइस इलो पण विचार करू. चला घरी टाकून ठेवची असा. बघूया कधी लागता तो सुकाट. अरे सांगते काय फ्रीज मध्ये ठेवून दिलं. मस्त व्ह्यू असा. या साईडला असा मस्तपैकी ऊन इला असा थोडासा आणि इकडे काळे काळे ढग आणि पाऊस येता. बऱ्याच दिवसांनी आता पाऊस येता आमच्याकडे. हं? सुगंध मातीचा. फायनली पाऊस इलो असा. या साईडला ढग नाही आहेत पुढे. या साईडला ढग असत. काय रे काय रे अरे वा. जाता जाता गावलो. कंटाळून जायचंच होतो. आता थांब. कोणता मासा आहे? पालू पालू
माझी शालू नशीब. गावात आतमध्ये गेला रे खूप हे. गेले. बाळा थांब. ए बाळा लय आतमध्ये रे. काढायचा कसा याला? काढतं काढ. पकड असते बरी साईज आहे. मरू दे बोनी तर झाली मस्त मोठी. अभी रुकेगा. अडकली. खवळं झालो आहे काटे कसं असतं गोल्डन काय पाटीर बोल. मच्छर मी कंटाळलो. डुक्कर रागो घेता दिल्याशिवाय काही काम होत नाही. खून के बदले खून खून. पीले मेरा पीले खून. डेंजर लागतो. आलो ना कोण आहे ये? फिंगर मारता का? नाही फिंगर मागतो ना. आपण त्याला ह्याच्यावर टाकूया काय गुगलला टाकून बघू. गुगलला पैसा टाकून बघूया वाटतो. कुठला मासा आहे तो. ह्याच्यात टाक. धारा हे बघा इथे. धारा आता हे बघा पोंगड्या कशी असतं ना. काय लागला? फक्त मगाचा. मग असं नाही नाही ह्यो वेगळो हा. हा बांडू. हा वेगळा हा. हा बांडू. तर ह्यो बघा ह्यो मागच्या वेळी पण आपल्याला लागलेलो. त्याचा आकार बघा काहीतरी आहे. आणि आवाज बघ कसं करतो ह्यो. लय बेकार आवाज करता. आवाज बघ कसं करतो तो. हा बांडू मासा तो वेगळा आहे हा मग. तो वेगळं तो गोबर. तो गोबरा आहे म्हटतं मग. हा बांडू मासा मी तेच बोललो काहीतरी लागलंय. ह्याला दात असतात काय? काटो असतं चावाचा. आवाज बघा पण काटो आहे ते लागतं. टाकल्यावर काटा असतो त्याच्या. होय होय. इथे का? मला काढायचं कसं? सांगतो कसं दिसतं. तर वाजलेत रात्रीचे 9 आणि सुदर्शन दादा आणि योगेश दादा चालले आहेत घरी, कारण उद्या ड्युटी असा. आणि तू काय जातं? कामाक उद्या कामाक SSPM. ओके SSPM ला. चला मग हळू जावा. आम्ही असं वाज रात्रभर. बाय चल बाय. ऑल द बेस्ट. लव यू बाय. थँक्यू. बाय. आणि ह्यानी मासे नेऊक नाही आता. 2 मासे पकडलेनी आणि ठेवलेनी आमका. तर हे बघा ह्याच्यात मासे असत, नंतर दाखवते तुमका. आणि आम्ही अजून पण असं होय तग धरून. तर आज असं आणि इकडे मामा आणि मच्छर एवढे असत ना ह्या काय तर बघा पूर्ण बसले होते बघा. शाप सोलून काढले नाही या. कंटाळलो बापरे. बघूया अडकली. थोडा वेळ गरवूया आणि जाऊया. सकाळी परत आपल्या गरेवचं असं. मच्छरीने लय पिडल्यानी या. तर मित्रांनो आपल्याक ना योगेश दादांनी 2 मासे दिले उचलतो. आणि आता आम्ही घरी चाललो. परत एकदा सकाळी ट्राय करूचा असा, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू राहतलो. चला. तर मित्रांनो वाजलेत सकाळचे 7 आणि आम्ही परत एकदा येलो वगैरे येऊ. आणि आता आपल्यासोबत असा मनोहर. नमस्कार नमस्कार. शुभ सकाळ. शुभ सकाळ. तर मनोहरने काय आणलं लावूक? मी लूस आणले आर्टिफिशियल रबर सेट म्हणतात ते. सो बघूया काय गेम होता काय. बघूया. मासे सगळे गायब झालेले असत बट ट्राय करूया. तर बघू आज अमोलला आमच्या लकवर काय गावता बघूया. होय. मागच्या वेळी काय नाही गावलेला तिकडे खाली. इकडे राज पण घरी होता. आणि आज पावसाची लक्षणं असत. जरा चांगलं संकेत असं. काल 2 वेळा पाऊस पडलो. आज बघूया. चला तर रॉड जोडल्या नसा आणि आता सुरू. मित्रांनो पावसाक सुरुवात झाली असा आणि आता आम्ही ना जागा बदलतो. जोरातच इलो. वा पावसान तुफान बॅटिंग केलं ना असा. जवळजवळ ढग बघा कसले इले. भारी पाऊस लागलो.
परत एकदा गेलो असा थोड्या वेळान परत येतलो आणि हे भिजले दोघं. आंघोळ करून झालेली असा परत परत पडतलो वाटतं तो. तर मित्रांनो 7 वाजता इलेलो आणि आता वाजले असत 8:30 आणि अजून पण आमका काय नाही गावला. आम्ही 2-3 जागा बदललो. आता खालती इलो हे बघा ब्रिजच्या इकडे आणि हे पण जवळपास 1 तास गरेवलो दिया. एवढे सगळे मासे ट्राय करून झालो आणि आता काय म्हणतास बोटीन जाऊचा. आता बोटीतून जाऊचा. सगळं ट्राय करूया. कालपासून एक पण नाही मासो गावलो आता सो आमका आमच्या हिशोबात काय नाही. आता थैसून वरती जाऊचं असं आणि थैसून तिकडे घरी जाऊची वाट असा. हडगो पण नाही गावत. आम्ही आता पुढच्या लोकेशनवर इलो होडियेकडे आणि होडियेत असं पाणी सगळ्यात आधी पाणी उसपाचा असा. पाऊस भरपूर पडलो त्यामुळे पाणी साचला. आपल्याक आता मनोहर घेऊन जातलो आताकडे काहीतरी नवीन जागेवरती बघूया तिकडे तरी काय लागता काय नाही. आणि ही बघा मांजरा बिंजरा पण इली आहेत. असे होय गो घेऊन येतो. होय तेवढो आणि हो पण इलोय बघा. ए तू दाखव काहीतरी कला दाखव कला दाखव. तर आमची बोट आता सुटलेली असा. बघूया मनोहर खाई घेऊन जाता आपल्याक. चला मस्त पैकी एका स्पॉटवर जाऊया काय गावता काय बघूया तिकडे बघूया. आणि पाऊस पण येता बघा. कर्लीची नदी होडियत आमची काय हालत झाली आहे बघा. तुफान वारो असा आणि आम्ही पलीकडे इल्लो आणि आता जाताना होडी पूर्ण अशी फेकून देता या साईडला. आम्ही मध्ये गेलो ना तरी पण किनाऱ्यात फेकून देता. हे बघा इकडून आता इकडे येतली वारोच वारो इली बळे किनाऱ्या गेली. मगाचपासून 3 वेळा झाला. इकडे नेलो ना की अशी येतं डायरेक्ट परत इली बघा किनारे. आपल्याक जाऊचं असा तिकडे ते बघा एकदम पुढे तिकडे. तर वाजले आता 11:15. आमचा नशीब फुटक्या असा. लय गरेवलो पिटामलो तरी पण अजून काय नाही गावला. आणि आता ना त्या ब्रिजच्या पिलर वरती जाऊचा विचार असा जिकडे आपण काल होतो. पण काल आपण चालत गेलो. आता बोटीतून त्या पिलर वरती जाऊचो विचार असा. खयो काय नाही गावला तर मग घराक जाऊचो विचार असा. काय नाही गावला तर ब्रिजवर उडी मारतो. पण आता आपण खाली असो त्याच्यामुळे उडी मारू शकत नाही. इटामलो जाम इटामलो. चिंगूळ बिंगूळ जे काय होते मासे सगळे राहून बघलो. पण आज माशांचाच उपवास आवडतं त्याच्यामुळे कायच गावत नाही. बघूया अजून थोडस वेळ असा बघूया काहीतरी. तर फायनली आम्ही येऊन पोचलो आता या पिलरकडे. किती लांबसून इलो तिकडे होतो एकदम. आणि ह्यो असा देवलीवरसून चिपीक जाऊचो ब्रिज. त्या साईडला इकडे काय म्हणतात ता विमानतळ. किती मोठा असा बघा ब्रिज. हे पाऊस पडता ह्या पिलर वरती आपल्याला जाऊचं असा. चला तेव्हाचा लागत माका टाकून गेले. मी हय आता मधी असय हैसून थंय पेवत जाऊ शकते मी तसं. उतनी कॅपॅसिटी आहे. भारी वाटता. फेक दो रस्सी. हे बघा लाकूड व्हावा निला या कारण पाणी ना वरती येतं असं. टाक. येस नेमकं आता वरती घेऊया.
गडक्यावर चढतात तसंच फाटली. या दादांनी ह्या टाकलेल्या जाळा तर ते का ना ते बघा शेंगते तरी असं. आणि आमका सगळं बसून काही रबराचे मासे लावतो फक्त. त्या काय पापलेट सारखे ब्रिजच्या खाली भारीच वाटतं. चलले साडेसहाच्या आसपास आम्ही लवकर येऊ. पैसून काय नाही. नाही रे मोठं मासच नाही ते घर नाही सुद्धा काय नाही. तेच ते थोडीशी आणखी शेंगटी गावतली होती बघा, शिंग एवढे गावले. ते आता विकत घेतो. सकाळी 6:30 वाजल्यापासून अमोल सावंत पण येलेलो, कायच नाही गावात. कुछ नाही. केवढो पाऊस इलो बघा जाता जाता. पिलर खाली भिजाक होत नाही. सेफ जागा. फायनली कोकणात पावसाक सुरुवात झाली असा. कालपासून 2-3 वेळा पडलो. मस्त पडलो. आपण 2 दिवसात कुर्ल्यात व्हिडिओ टाकू. कुर्ले बाहेर येऊ कोय. वाळाक पाणी सुटला की आमचे कुर्ल्याचे व्हिडिओ चालू. तर 6:30 वाजता आपण आलेलो होतो आणि आता बरोबर वाजलाय तो म्हणजे 1 आणि आता आम्ही घरी जात आहोत. सो घरी जात असताना पण आम्ही कास्टिंग करत करत जाणार आहोत. मोठे मोठे मासे धरतलो. मासा भेटेल. सो बघूया भेटतो का. चला. आणि मी आता ताप ह्या झालाय हैराण झालाय. हात पण दुखाक लागलो असा. आणि तुमका होय असतात फिशिंगचे व्हिडिओ. तर फिशिंगचे व्हिडिओ बनवणं म्हणजे लकवर असतं सगळा. कधी मासे मिळतात कधी नाही. आता मी चिपीक 2 वेळा येईल. जवळजवळ 45 किलोमीटर आमच्या घराकडसून. आणि आज पण काय जास्त काय नाही गावला. चला आता बोटमध्ये बसान. तिकडे लांब जायचं असा होलेत सगळं सामान घेऊन. आणि हे बघा हे आम्ही ना विकत घेतलं. हे बघा तेवढे तरी. पाऊस पडतोय मस्तपैकी. अमोल उतरतोय बोट मध्ये सांभाळून. मासा शिंगाडा. आणि आता आमच्या पाण्यावर पेवणाऱ्या विमानाचे कॅप्टन आहेत ते म्हणजे अनिकेत लब्दे सर. हा घ्या मोबाईल तुमचा. हा घ्या मसाला. या पिलर वरसून आता आपण परत एकदा येईल बोटीत. आणि जाता जाता मनोहर करतलो असा कास्टिंग. शेवटची आशा. आय होप इंग्लिश बोल. सो लेट्स गो गाईज. हिअर वी गो. यो पिलरवर टाकल्यान. तर आपण आता ना पिंजरो काढतो जो आपण सकाळी टाकलेलो. खेकड्यांचो पिंजरो. सुकती होती सकाळी. पिंजऱ्यात आपल्या एक गेली असा. आणि ती पण एवढी गेली असा की तिका आता सोडूच येतली वाटतं. ती बघा पिंटुकली एकच गेली. काला माहिती आहे खेकड्यांवर येऊन खाल्ल्यान म्हटलं. होय होय. आता सुकती असा. पाणी भराक सुरू होताला थोड्या वेळान. फायनली आपण पोचलो किनाऱ्यावरती. बायो काय नाही गावला. इकत घेऊचे लागले आमका. इकत घेऊचे लागले. एक कुर्ली गावली. अरे इधर से बिल है ना निकलना साले. देव जाणार नाही. तर मित्रांनो आपला घरी येऊन झालेला असा. आणि आज आपल्या किती मासे गावले ते तुमका तर समजलेच असतले.
तर आजचं ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.